नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही बॉम्बे हायकोर्टच्या ड्रायव्हर भरतीचा किंवा क्लर्क असेल किंवा स्टेनोग्राफर असेल, त्याचा कोणत्याही पदासाठीचा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची प्रश्नमालिका आपल्या चॅनलवरती सुरू आहे. मुंबई आणि मुंबई परिसरातील सर्व जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते महत्त्वाचे घटक या ठिकाणी मी कव्हर केलेले आहेत. स्क्रीनवरती तुम्हाला पहिला प्रश्न दिसत आहे आजच्या या लेक्चर मधला. ज्यांनी यापूर्वीचे लेक्चर पाहिलेले नसतील त्यांनी सर्व लेक्चर पाहायचे आहेत. बॉम्बे हायकोर्टसाठी जवळपास आपले जे 100 पेक्षा अधिक लेक्चर आहेत ते त्या ठिकाणी ड्रायव्हर भरतीची जी प्लेलिस्ट आहे त्या ठिकाणी आपण अपलोड केलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल त्याच्यातील तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट किंवा अन्य कोणतेही ड्रायव्हर भरती असू द्या, आता जीएमसी छत्रपती संभाजीनगरची देखील ड्रायव्हर भरती आलेली आहे महानगरपालिकेची. त्या ड्रायव्हर भरतीमध्ये देखील तुम्हाला टेक्निकल प्रश्न विचारले जातात. वाहनांविषयीचे जे टेक्निकल प्रश्न आहेत ते टेक्निकल प्रश्न विचारले जातात. त्या सर्व प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर आपल्या mtechsolu.com ही जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ड्रायव्हर भरतीच्या टेक्निकल प्रश्नांची पीडीएफ मिळवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ड्रायव्हर भरतीसाठी इंटरव्ह्यूची तयारी करायची असेल तर इंटरव्ह्यूची देखील प्रश्न तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिलेले आहेत. तर आपल्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करायचं आहे आणि आपल्या चॅनलला देखील लाईक, सबस्क्राईब, शेअर करायचं आहे की जेणेकरून तुमची ड्रायव्हर भरतीची तयारी असू द्या किंवा अन्य कोणत्याही शासनाच्या भरतीची तयारी असू द्या, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते. त्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. आणि तुमचे जे मित्र, नातेवाईक जे गव्हर्नमेंटच्या कोणत्याही परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी काय करायचं आहे, आपल्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे. त्याच्यावरती आपल्याला चालू घडामोडी असतील किंवा सामान्य ज्ञानाचे प्रश्न असतील तर त्याचे नेहमी अपडेट मिळत असतात. तर चला, आजचा हा जो पहिला प्रश्न आहे आजच्या या लेक्चरचा तो तुम्ही वाचलेलाच असेल आणि त्याचं उत्तर देखील कमेंट केलेलं असेल. तर बघा प्रश्न काय होता, मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या भागात आहे? मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय जे आहे ते कोणत्या भागात आहे? फोर्ट, दादर, बांद्रा आणि अंधेरी. तर चला, आणि याचं करेक्ट आन्सर आहे मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय जे आहे ते फोर्ट या भागामध्ये आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे की प्रश्न बघा काय आहे, बांद्रा वर्ली सी लिंकचे अधिकृत नाव काय आहे? बांद्रा वर्ली सी लिंक जे आहे त्याचे अधिकृत नाव काय आहे आपल्याला विचारलेलं आहे. अटल सेतू, राजीव गांधी सागर सेतू, शिव सेतू आणि महाराष्ट्र सेतू. चला, बांद्रा वर्ली सी लिंक जे आहे त्या सी लिंकचे अधिकृत नाव काय आहे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आणि करेक्ट आन्सर आहे राजीव गांधी सागर सेतू. हे काय आहे? बांद्रा वर्ली सी लिंक आहे, त्याचं अधिकृत नाव आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, नेहरू विज्ञान केंद्र कोणत्या भागात आहे? बघा, नेहरू विज्ञान केंद्र जे आहे ते कोणत्या भागात आहे? मित्रांनो तुमचा जास्त न वेळ घेता 7 ते 8 मिनिटांमध्ये मी 10 प्रश्न तुम्हाला पटपट कव्हर करत असतो. तर बघा, नेहरू विज्ञान केंद्र कोणत्या भागात आहे? वरळी, दादर, परळी आणि अंधेरी. मित्रांनो उत्तर येत नसेल तरी कमेंट करत चला, कारण तुमचा जेवढ्या कमेंट्स जास्त येतात तेवढ्या मला असेच नवीन प्रश्न बनवण्यासाठी एक ऊर्जा मिळत असते. त्यासाठी प्लीज उत्तर कमेंट करत चला. आणि याचं करेक्ट उत्तर आहे बघा, नेहरू विज्ञान केंद्र जे आहे वरळी या भागामध्ये आहे. आलं का लक्षात? कुठं आहे? वरळी या भागामध्ये आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या भागात आहे? बघा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे ते कोणत्या भागात आहे? बोरिवली, दादर, ठाणे, चेंबूर. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आहे बघा बोरिवली या भागामध्ये. आलं का लक्षात? नीट लक्षात ठेवायचंय आपल्याला, इथं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा बघा, कान्हेरी लेणी कुठे आहेत? बघा, कान्हेरी जी लेणी आहे ती कुठे आहे आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन मध्ये बोरिवली, परळ, अंधेरी आणि दादर. बघा, बोरिवलीचं राष्ट्रीय उद्यान त्या ठिकाणी आहेत का? परळी या ठिकाणी आहे, अंधेरी आणि दादर. तर याचं करेक्ट उत्तर बघा, याचं करेक्ट उत्तर आहे बोरिवली राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी काय आहे? कान्हेरी लेणी आहे. चला,
पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, क्रॉफर्ड मार्केटचे सध्याचे नाव काय आहे? क्रॉफर्ड मार्केट जे आहे त्याचे सध्याचे नाव काय आहे इथं आपल्याला विचारलेलं आहे. आणि महात्मा फुले मार्केट, लोकमान्य मार्केट, शिवाजी मार्केट, आझाद मार्केट, क्रॉफर्ड जे मार्केट आहे त्याचं सध्याचं नाव काय आहे? पूर्वी क्रॉफर्ड मार्केट होतं, आत्ताचं काय नाव आहे? तर करेक्ट आन्सर बघा, महात्मा फुले मार्केट हे त्याचं सध्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? बघा इथं आपल्याला मुंबई विद्यापीठाची स्थापना विचारलेली आहे. तर मुंबई विद्यापीठाची स्थापना बघा 1857, 1882, 1905 आणि 1947. तर चला तुमचं करेक्ट आन्सर कमेंट केलेलं असेल. मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 साली झालेली आहे. कधी झालेली आहे? 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, गिरगाव चौपाटी कोणत्या समुद्रालगत आहे? बघा गिरगाव चौपाटी जी आहे ती कोणत्या समुद्र किनारी आहे किंवा समुद्रालगत आहे? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, लाल समुद्र, हिंदी महासागर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा, अरबी समुद्राच्या कडेला किंवा लगतला काय आहे? गिरगाव चौपाटी आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, हाजी अली दर्गा कोणत्या वर्षी बांधण्यात आला? बघा हाजी अली दर्गा जो आहे तो कोणत्या वर्षी बांधण्यात आलेला आपल्याला विचारलेला आहे. 1431, 1500, 1600 आणि 1700. बघा हाजी अली दर्गा कधी बांधण्यात आला? आणि याचं करेक्ट आन्सर आहे 1431 साली काय झालेला आहे? हाजी अली दर्गा बांधण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, सिद्धिविनायक मंदिर कोणत्या देवतेचे मंदिर आहे? बघा अतिशय सोपा प्रश्न आहे की मुंबईचे जे सिद्धिविनायक मंदिर आहे ते कोणत्या देवतेचे मंदिर आहे? मित्रांनो अशाच प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायचा आहे. ऑप्शन शिव, गणपती, विष्णू आणि राम. आपल्या सर्वांना माहित आहे की सिद्धिविनायकाचं जे मंदिर आहे ते मंदिर गणपती या आराध्य देवतेचं आहे. तर चला मित्रांनो अशाच नवनवीन प्रश्नांबरोबर आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.